विमान सेवेचं ठरलं 23 डिसेंबर पासून मुंबई आणि गोव्याला फ्लाईटचं टेक ऑफ। सोलापुरातून विमानसेवा सुरू करणाऱ्या फ्लाय 91 या विमान कंपनीनं शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विमानाच्या टेक ऑफचा मुहूर्त जाहीर केला। 23 डिसेंबर रोजी सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी सेवा सुरू होईल असेही कंपनीने नमूद केले आहे। वस्त्रोद्योगाने समृद्ध असलेलं सोलापूर जगाच्या आणखी समीप नेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे सांगून फ्लाय 91 न दोन्ही शहरांसाठीच्या विमानसेवेचं बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचं जाहीर केलंय। मतदानाची टक्केवारी वाढणार, रेल्वेने तरुण मतदानाला येणार। तरुणांमध्ये मतदानाविषयी जागृती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे। यामुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण स्वतःहून पुढाकार घेत आहेत। यातूनच रोजगारासाठी गेलेले अनेक तरुण मतदानासाठी सोलापुरात येत आहेत। यामुळे शनिवारपासूनच रेल्वे गाड्या फुल असल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे 18 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत रेल्वे गाड्यांचे तिकीट वेटिंगवर आहेत। शिक्षक, कर्मचारी, स्कूल बस चालकांना चारित्र्य पडताळणी देणे बंधनकारकच। जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील मुलांसोबत मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने माध्यमिक विभाग आता ऍक्शन मोडवर आला आहे। सखी सावित्री समिती स्थापन न करणे, सीसीटीव्ही कॅमेरे न बसविणे, बस चालकासोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र न देणे, तक्रार पेटी न लावणे आदी विविध बाबींबाबत हयगय करणाऱ्या शाळांवर आता थेट कारवाई होणार आहे। देगाव येथे 2 गटात चाकू आणि काठीने मारहाण। देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील बसवेश्वर नगरात पूर्वीच्या भांडणावरून चाकू, काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत 2 जण जखमी झाले। ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली। त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। शहरात 2 ठिकाणी चोरी, लाखांचा ऐवज लंपास। शहर व परिसरात 2 ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखाचा ऐवज लंपास केला आहे। एका घटनेत कुलूप तोडून चोरी केली तर दुसऱ्या घटनेत पर्स मधील रोकड आणि मोबाईल पळविला। पहिल्या घटनेत गुरुवारी रात्री 10 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान अश्विनी हॉस्पिटल जवळील विसावा हाऊसिंग सोसायटीत चोरट्याने घर फोडून 60,000चा मुद्देमाल चोरून नेला आहे। दागिने खरेदीच्या बहाण्याने आले 2.25 लाखांचे नेकलेस लंपास। सोन्याचे दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या 55 ते 60 वर्षांच्या दाम्पत्याने 7 रस्ता येथील सराफ दुकानातील 1,89,712 रुपये किमतीचे नेकलेस चोरून नेले। हा प्रकार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान घडला। शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी। समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद। उजनी धरणातील पाणी वाटप कसे? उजनी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी पर्यंत असताना देखील 8 माही नियोजनामुळे केवळ 84.34 टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी आहे। त्यातील 63.65 टीएमसी पाणी सिंचनासाठी आहे। 2021 मध्ये नव्याने पाणी वाटप निश्चित झाले आहे। मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जाऊ नका। मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा। ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना। सोलापूर येथे लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही। मोबाईल स्वतः जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेटसवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे। माझ्यासोबत विधानसभेत भगीरथ भालके यांना पाठवा, विश्वजित कदम। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे यांना ज्या पद्धतीने निवडून दिले तसेच एक भाऊ म्हणून भगीरथ भालके यांच्या पाठीशी राहा, माझ्यासोबत त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन विश्वजित कदम यांनी केले। वाखरी येथे झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, उमेदवार भगीरथ भालके, प्रशांत साळे, मोहन कोळेकर, किरणराज घाडगे, समाधान काळे, सुमित शिंदे, राहुल घुले उपस्थित होते। राज्यात येणार महाविकास आघाडीची सत्ता, नेमक्या किती जागा जिंकणार? सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। सर्व दिग्गज नेते संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करत आहेत। दरम्यान लोक पोल या संस्थेचे सर्वेक्षण समोर आले आहे। या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असे दिसून येत आहे। या सर्वेक्षणात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 300 जणांच्या नमुन्याप्रमाणे 86,400 लोकांचा सहभाग होता। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे।